सावरकरांचा अपमान सहन करून गप्प बसण्याचं काम केलं ना. बरं, बघासा एक प्रश्न होता, म्हणजे तो तुम्ही असं सांगितलं की तुम्ही दोघंही आता एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून कसं वागवता, तर तुम्ही दोघं एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून वागवणार आणि अजित पवारांनी एकट्याने उपमुख्यमंत्री म्हणून वागायचं का? अजित पवार मुख्यमंत्री झाले नाही, ते उपमुख्यमंत्रीच आहेत ना. त्यामुळे त्यांना वागवायची गरज नाही. पण त्यांच्या ते उपमुख्यमंत्री पदावर खुश आहेत आणि आम्ही टीम म्हणून काम करतो असं नाही. म्हणजे त्यांना आम्ही काय बाजूला केलंय. आम्ही निर्णय घेताना एकत्र निर्णय घेतो, एक दुसऱ्याच्या संमतीने निर्णय घेतो बिलकुल त्याच्यामध्ये. आणि आम्ही जे निर्णय घेतो ते जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी. 5 जुलैला जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा एक माहोल बनला महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंचं एकत्र येणं. तुम्हाला ते एक मेजर चॅलेंज वाटत नाही का की दोन ठाकरे की जे मराठी अस्मितेशी ठाकरे ब्रँड जोडला गेलेला आहे, त्या दोघांचंही एकत्र येणं जवळपास 20 वर्षांनी? कुणी कुणाबरोबर एकत्र येणं, कुणी कुणाबरोबर चहा पिणं, जेवण करणं, एकमेकाच्या घरी जाणं, यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे असली या विकासाची कामं पाहिजे. लोकांना कोण कोणाशी युती करते याच्याशी देणं घेणं नाही. आणि मग मराठी माणसाचा विषय आपण काढला. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला? इकडे वसई विरार नालासोपारा गेला, इकडे अंबरनाथ बदलापूरच्या पुढे गेला, का गेला? त्यांचे सगळे प्रकल्प रखडले, बेघर झाले. पण असं आहे की कोण जबाबदार? नाही, पण त्याला जबाबदार का एकटे ठाकरे आहेत का? तुम्ही त्यावेळेला शिवसेनेत होता, तुम्ही प्रमुख पदावर होता, तुमची काहीच जबाबदारी नव्हती का? फक्त ठाकरेंची जबाबदारी? प्रमुख कोण होतं? प्रमुख ध्येय धरून कोण हे करतं? मुख्यमंत्री करतो, पक्षाचा प्रमुख करतो. जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा या मराठी माणसांसाठी घरं सुरू केली, SRA सुरू केले, BDD आली. हे बघा, BDD किती लाखात दिलं? 50 लाख करून ठेवलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले 15 लाखात द्या. केलं ना आम्ही मराठी माणसांसाठी. तुम्ही काय केलं? एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,000 लोकांना घरं दिली, 1,10,000 लोकांना आता देणार आहोत. काय केलं सांगा? याला जबाबदार आम्ही याच माझा कट्टावरती राज ठाकरेंनी हे सांगितलं की 22 ते 25 ॲडमिनिस्ट्रेटर नेमून एक कट रचला गेला, मराठी माणसाला हद्दपार केलं गेलं आणि मुंबई अदानीसारख्या मोठ्या उद्योजकांना देण्याचा हा कट आहे. ते असंही म्हणतात की भविष्यात मुंबई एअरपोर्ट विमानतळ जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते देखील अदानीला दिलं जाईल. कार्गो जे आहे ते पालघर वाधवनच्या एअरपोर्टला शिफ्ट केलं जाईल आणि सगळं कमर्शियल फ्लाईट्स हे नवी मुंबईला, म्हणजे मुंबई आणि मुंबईसह मुंबईचे जे प्रमुख इन्स्टॉलेशन्स आहेत ते देखील अदानीच्या ताब्यात असतील असं ते म्हणतात. हा खरं म्हणजे मुंबई एअरपोर्ट बंद करून ती जागा अदानींना देण्याचं जे काही भाष्य कोणीतरी करतंय, हा एक मोठा विनोद आहे. मुंबईचं एअरपोर्ट ज्याच्या लाखो फ्लाईट आणि लाखो लोक ये-जा करतायत, आपण हा एअरपोर्ट कमी पडतोय म्हणून नव्या मुंबईचं एअरपोर्ट केलेलं आहे. हे असं कसं होणार आहे? हे फक्त टीका करायची आणि लोकांचं दिशाभूल करायची, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि सत्ताधारी महायुतीला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. शिंदे साहेब, तुम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलताय, पण त्यासोबतच राजकारणाचं पण एक स्ट्रक्चर असतं, सोसायटीचं पण एक स्ट्रक्चर असतं. जसं मग अशी भारती म्हणाल्या, राजकारणाचंही एक स्ट्रक्चर असतं आणि समाजाचंही एक स्ट्रक्चर असतं. जसं मग अशी भारती म्हणाल्या की या निवडणुकांमध्ये काहीही होताना दिसतंय. अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांना तिकीटं देतेय, मयूर शिंदे भाजपत जातोय. तिकडे बदलापूरमध्ये विचार केला तर अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जो आरोपी होता तुषार आपटे, त्याला भाजपचं स्वीकृत नगरसेवक केलं गेलंय. महायुतीचे आपण घटक आहात. हे सगळं घडताना तुम्ही कसं पाहता याकडे? जिथे आता अंबरनाथ बदलापूरचा विषय आपण घेतला तर तिकडे भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढतो आहे, स्वतंत्रपणे त्यांचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतात. पण शिवसेनेमध्ये मी ठरवलेलं आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, समाजाला घातक असलेले लोक पक्षामध्ये न घेणं,
त्यांना तिकीट न देणं. पण हाच विचार तुम्ही तुमच्या मित्रांना का नाही दिला? त्यांना थांबवलं का नाही? त्यांच्याशी चर्चा का नाही केली त्या विषयी? तर मित्रांना जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा शेवटी काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या अपरोक्ष होतात, काही गोष्टी स्थानिक पातळीवर होतात, पण त्यानंतर मुख्यमंत्री दुरुस्तही करतात. एकतर नगरविकास विभाग महापौर पदाचं जे आरक्षण आहे त्याची सोडत काढत असतं. अजूनही महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढलेली नाहीये. निकाल 16 तारखेला लागेल, त्याच्यानंतर कळेल की कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार. मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर होणार, मराठी महापौर होणार, हिंदू महापौर होणार. का म्हणजे का वेळ लागला या सगळ्या याला? आणि ते आरक्षण तर वेळेवर निघेल, परंतु मी तुम्हाला सांगतो नियमानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या होतीलच. पण मुंबईमध्ये जी आम्ही ही कामं केलेली आहेत, या कामाची पोचपावती लाडक्या बहिणी आहेत, याबरोबर मुंबईकर आहेत, कामाची पोचपावती देणार. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार आणि तोही मराठीच होणार. शिंदेसाहेब, तुम्ही आत्ता म्हटलात की महायुतीचा महापौर होणार, मराठी महापौर होणार. मात्र भाजपनं जी जाहिरात सध्या सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की महापालिकेवर भगवा आणि भगव्यासाठी कमळच, अशा पद्धतीची त्यांची जाहिरात जोरदार सध्या. अरे बाबा, जाहिरात वेगवेगळी पण आहे आणि एकत्रही आहे. आमच्याही जाहिराती बघा, धनुष्यबाण आहे तिथे आणि धनुष्यबाण आणि कमळ पण आहे काही जाहिरातामध्ये. पण प्रश्न असा येतो शिंदे साहेब, अनेक वर्षापासून आपल्याला शिवसेनेचा महापौर मुंबईवर दिसतोय. जर तरचा जरी का प्रश्न असला, जर का एकूणच महायुती आली तर तुमची इच्छा असेल शिवसेनेचा महापौर बसावा पुन्हा एकदा? मुंबईचा विकास करायचा आहे. मुंबई आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती इतके वर्ष ज्या लोकांच्या हातात होती ते लोक फक्त मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून पाहत होते. पण आमचा अजेंडा विकासाचा आहे. त्यामुळे महापौर कोण होईल, कुणाचा होईल यापेक्षा महापौर महायुतीचा होईल. तुमची इच्छा नेमकी काय असेल? आता तुम्ही एवढे अगोदर माझी इच्छा का विचारताय? त्याला अजून वेळ आहे. पण असा काही फॉर्म्युला ठरलाय ज्याचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्याचा असा महापौर? काही फॉर्म्युला ठरला नाही. आता एवढंच ठरलेलं आहे की मुंबईमध्ये महायुतीने जिंकायचं. का असं काही आहे का की मुंबईत भाजपचा, ठाण्यात आणि कल्याणमध्ये तुमचा महापौर, असं काही ठरलंय? असं आता तुम्हीच सांगताय, तुम्हीच उत्तर देताय. फॉर्म्युला नाही नाही, इकडे तू त्यांना सीट जास्ती मिळाल्या, तिकडे तुम्ही सीट जास्ती घेतल्यात, त्यांना फक्त 40वर ठेवलंय, जरी ते नाराज होते तरी. असं काही ठरलेलं कुठेच नाही आणि आमची लढाई सत्ता आणि खुर्चीसाठी नाही आहे. मी अगोदरच सांगितलंय. हे जे सगळे एकत्र आलेत खुर्ची आणि सत्तेसाठी, आमचा अजेंडा विकासाचा आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला, मुंबईतल्या जनतेला काय द्यायचं आहे हे बघणारे आम्ही आहोत.